रामकृष्ण हरी मंडळी, जय श्रीराम. चला, आज आपण आलेलो आहे कोइंबतूरमधल्या मुरुगन टेम्पल व्हिजिटला. आज आपला तामिळनाडूमधला शेवटचा दिवस, उद्याचं तिकीट आहे आपलं फ्लाईटचं. तर उद्या जायचं आपल्याला पुण्याला. बघा, फिरायचं टाईम मोठा आहे. ह्या संडेला थोडं बिझी असल्यामुळं मला फिरता नाही आलं. ठीक आहे, आता एक मुरुगन टेम्पल प्रसिद्ध आहे, ते दाखवतो तुम्हाला. आता मी तर असं टेकडीवर आहे. काय नाही, आता थोडी तमिळ मी बी बोलायला शिकलो. तामिळ बोलायला शिकलो. इथं विदाऊट तामिळ जगणं मुश्किल आहे खरं. इंग्लिश बी लोकांना येत नाही आहे, खूप अवघड आहे. पण ठीक आहे, आपण तरी बी सरळ करू शकतो. आपण काही इंजिनियर्स असतात, शिकलेले लोक असतात, त्यांच्याशी मोस्टली प्रॉब्लेम कुठं होतो, कॅबवाला, ऑटोवाला ह्यांच्याबरोबर खूप प्रॉब्लेम होतो की त्यांना कुठं जायचं ते सांगायला जमत नाही, कसं जायचं सांगायला जमत नाही. ते थोडेसे इश्यू साऊथला आहे. तर आपण आलं तर दर्शनाला मुरुगन टेम्पलच्या. तर चला, परिसर दाखवतो. इथं पार्किंग्स वगैरे आहे, छान पार्किंग आहे, ऊन आहे. तर आता सुंदर नक्षीकाम किती छान असते साऊथच्या मंदिरांचं. बघा, अशी उंच टेकडीवर मंदिर आहे. तर जाऊ आता वॉकिंग करत. तर मुरुगन टेम्पल म्हणजे हे प्रसिद्ध आहे. हे आपले गणपती महाराजांचं भाऊ कार्तिकेय स्वामी, त्यांचं वाहन आहे मोर. आणि मोराचेच प्रसिद्ध ठिकाण मयूरेश्वर मुरुगन टेम्पल म्हणून आहे. बघा, तिचं छोटंसं मंदिर आहे. छान असं साऊथचे मंदिर छान असतात. खूप टेम्पल जुने आणि मंदिर आहेत. तुमचं टेकडीवर चालत जावं लागेल त्यावेळेस. सुंदर असं परिसर. आणि गणपतीचं दर्शन घेऊ. हे गणपतीचं मंदिर आहे, सुरुवात झालेली आहे. आणि इथून पायऱ्या येतात, आपल्याला पायऱ्या चढून जायचे. नागदेवताची पूजा करतात मोस्टली साऊथमध्ये. गणपती बाप्पा मोरया. मस्त सुंदर असं पायरी आहे. तर दर्शन भेटणार. अशी मेहनत लागणारी ऊन आहे, पण ठीक आहे, आपण काय हरकत नाही. मला तर ते चेन्नईचे काय ते चेन्नई एक्सप्रेस पिक्चरमधल्या शूटिंगसारखं वाटतंय. असे याच ठिकाणी शूटिंग घेतली का काय माहिती. तर साऊथ म्हणजे मंदिरांसाठी प्रसिद्ध असणारं तामिळनाडू स्टेट. आणि तिथल्याच कोइंबतूर ह्या दुसऱ्या मोठ्या सिटीमध्ये आपण व्हिजिट करायला आलो आहे. पायऱ्या बघा, मस्त पायऱ्या आहेत ना. हा दमणूक. पण ठीक आहे, दमणूक केल्याशिवाय तर आपल्याला फिरता नाही येणार ना, आहे का नाही. अच्छा, मुरुगन टेम्पलची प्रसिद्धी सांगतो मी. गणपती बाप्पाचे भाऊ कार्तिक स्वामी आणि त्यांचं वाहन असणारं मयूर म्हणजे मुरुगन स्वामी मंदिर. तर ह्या ठिकाणी भेट द्यायला आलो आहे. उंच टेकडीवर मंदिर आहे. थोडासा दम लागला आपल्याला. हे बघा, मंदिराची नक्षीकाम बघा कसं आहे. छान असं मंदिर नक्षीकाम. आणि इथून आपल्याला शहराची बी जमलो का थोडासा रेस्ट करू. बघा, हे सुंदर असं हिरवगार निसर्गरम्य वातावरण. ऊन आहे खूप जरा. तर ऊन असल्यामुळं थोडंसं दमणूक झाली. आपण हरकत नाही, मेहनत केल्याशिवाय फळ बी नाही भेटणार. आहे का नाही. आणि एक नवीन ठिकाण तुम्हाला पाहायला भेटेल तामिळनाडूमधलं कोइंबतूर जिल्हा, मुरुगन टेम्पल. वा, सुंदर नक्षीकाम. ॲक्च्युली खरंच साऊथची आता लकीली माझं काम झालेलं इथलं. तर परत नेक्स्ट टाईम जेव्हा आपण तामिळनाडूमध्ये येऊ, नक्कीच आपण जे 2 इसवी सन पूर्व 6व्या शतकातलं मंदिर आहे मीनाक्षी देवीचं. तर इथून आपल्याला जास्त लांब नव्हतं खरं, मग कोइंबतूरवरून
पण नेक्स्ट टाईम नक्कीच आपण रामेश्वरम झालं, कन्याकुमारी आणि हे सुद्धा मदुराई सुद्धा फिरू. आता आपण कोइंबतूर बघा मस्त किती सुंदर असे नक्षीकाम आहेत बघा कळसावर. ओके, छान असं मंदिर परिसरात दर्शन घेऊ आपण. आता मुख्य दर्शनाला जाऊ मुरुगन स्वामी मंदिरांच्या. जास्त उंच नाही आहे, थोड्याशा पायऱ्या आहेत, पण ऊन असल्यामुळं थोडंसं वाटतं आपल्याला की खूप उंचावर आलेलं आहे आपण. जरा मस्त छान. बऱ्याच ठिकाणी मंदिरात व्हिडिओग्राफी वर्ज असती, तिथे अजूनपर्यंत कोणी काय बोलाय का? मोराचा आवाज ऐकला का? खूप छान मोरांनी आवाज दिलेला आहे. आणि इथं घरोघरी मोर पाळले. ते एक विशिष्ट मला जाणवलं की ज्या ठिकाणी मी राहिला आहे तिथं घरोघरी जसे आपल्याकडे कोंबड्या पाळल्या जातात तशी तिथं मोरं पाळले जातात. पण मंदिराच्या जवळ हे मंदिर परिसर आहे. छान असं मंदिर, मस्त छान मंदिर. थंड वाटतं इथं, थोडं उन्हामुळं सुद्धा थंड वाटतं. तुम्हाला ती कसा कोरीव केलेला आहे बघा. दर्शन करून बसू. पहिलं तुम्हाला परिसर दाखवतो, मंदिराचं महत्त्वाचं कलश दर्शन दाखवतो. पंढरपूरच्या वारीला हजारो भक्त, लाखो भक्त जातात. त्यांना विठोबाचं दर्शन नाही भेटलं तर तेव्हा कळसाचं दर्शन घेऊन लोक जातात. तर हे बघा कसं आहे, उंच टेकडीवर आलेलो आहे आपण. आणि गणपती महाराज आणि हे कळस आहे बघा. छोटा कळस आहे, दिसणार नाही तुम्हाला, झूम करू. हां बघा, हे 2 जॉईंटमध्ये आहे ना, हाच कळस आहे. हो हो हो, हां हा कळस आहे गणपतीचं मंदिर. जय श्रीराम. चला आपण दर्शन करू आणि मग परत तुम्हाला थोडंसं माहिती सांगतो. कळस वरती किती छान केलेलं आहे. टेरेसला बघा लक्ष्मीचं हे डिझाईन केलेलं आहे. हो हो, मंडप असं मस्त छान सजवलं आहे बघा. आणि हेच मुख्य मंदिर. तुम्हाला वाचता आलं तर कन्नडमध्ये लिहिलेलं आहे, तामिळमध्ये. आपण दर्शन करू. छान असं दर्शन झालेलं आहे, जास्त गर्दी नाही आहे. दुपारचा टाईम आहे ना थोडं, त्यामुळं. पण बघा तुम्हाला मंदिर. ओके ओके.